पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक मनीष केत यांनी फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता BNS 2023च्या कलम 352 आणि 356 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे। याबाबत बोलताना मनीष केत यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे हे 4 वेळा जनतेतून निवडून आलेले नेते असून वारकऱ्यांच्या सेवेसाठी आजारी असतानाही त्यांनी प्रत्यक्ष काम केले। मात्र संजय राऊत यांनी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली असल्याचे सांगितले। खासदार संजय राऊत यांच्या बिंडोकपणाच्या बोलण्यामुळेच शिवसेना पक्ष संपलेला आहे, तरीही त्यांना अक्कल यायला तयार नाही। काल त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केलेली आहे। त्याच्या विरोधात मी आज फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे कलम 352 356 नुसार त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। तसं पाहायला गेलं तर जयकुमार गोरे हे जनतेतून 4 वेळा निवडून आलेले नेते आहेत आणि राज्यातील जनतेला सगळ्यात जास्त वेळ देणारे नेते आहेत। परवा पंढरपूरच्या वारीला ते आजारी पडलेले असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लाखो वारकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरून काम करत होते। परंतु याच्या विरोधात संजय राऊत हे AC मध्ये बसून फक्त TV समोर यायचं आणि लोकांना शिवी द्यायचे आणि श्राप द्यायचे, याशिवाय कुठलाही धंदा त्यांच्याकडे आज उरलेला नाही। तसेच अशा वक्तव्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली।